नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये। तर मी आज बनवणार आहे आपल्याकडे शिळा जो भात उरलेला असतो त्या शिळा भातापासून एक चविष्ट असा पदार्थ बनवायचा आहे आपल्याला। का तर कधी कधी आपण प्रत्येक वेळेस कुठली पण गोष्ट घरात जेवण वगैरे बनवताना की मेजून तेवढेच होत नाही आपल्याकडून, कधीतरी शिल्लक राहतं थोडंफार। तर मग ते शिल्लक राहिलेलं अन्न आपण वाया न जाता त्याचं काही ना काहीतरी आपण बनवायचं। का तर तेच अन्न बनवण्यासाठी किंवा ते अन्न मिळवण्यासाठी आपल्याला खूप सारं कष्ट करायला लागतं, दिवस रात्र आपल्याला कष्ट ते करावं लागतं। आणि काही लोक तर आपल्या घरापासून, माणसांपासून, फॅमिलीपासून दूर राहतात आणि आपलं म्हणजे काम करून आपल्याला ते पैसे आणावे लागतात। म्हणून अन्न कधीच वाया घालून द्यायचं नाही, त्यासाठी काहीतरी नवीन एखादा पदार्थ आपण बनवू। तर चला तर मग मी आज शिळ्या भातापासून काय बनवते ते आपण पाहूया। घेतलेलं आहे पहा, थोडंसं जिरं घेतलेलं आहे, बारीक चिरलेला कांदा, थोडीशी कोथिंबीर, 2 उकडलेले बटाटे घेतलेले आहेत, धने पावडर, हळद पावडर आणि गरम मसाला घेतलेला आहे इथं, आणि आहे आपला उरलेला थोडासा भात। तर आता आपण तयार करून घेऊया। चला तर मग रेसिपी बघू। आता मी बनवायला सुरुवात करते। घेतलेला आहे भात, आता हा भात मी सगळा फोडून घेते थोडासा। आता याच्यामध्ये हळद पावडर, धने पावडर आणि गरम मसाला घालून घेते, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, जिरे, चवीनुसार मीठ घालून घेणार आहे मी। मीठ थोडंसं घालते का तर भातामध्ये पण मीठ असतं, घातलेलं असतं आपण। थोडंसं तिखट घालते, चटणी। तुम्ही याच्यामध्ये मिरची पण घालू शकता बारीक चिरून। याच्यामध्ये आता उकडलेले बटाटे घालून घेते, हे सगळं हातानेच मी मिक्स करणार आहे। हे सर्व एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। सर्व एकसारखं मिक्स करून घेतलं की मग त्याचे आपण छोटे छोटे हे करणार आहोत, गोळे करणार आहे। आता मी ते थोडे थोडे मिक्स केले घेते आणि त्याचे गोळे बनवते आणि चपटे करायचे, थोडेसे जास्त असे गोल करायचे नाहीत, म्हणजे आपल्याला भाजण्यासाठी पटकन भाजतात मध्ये। जसे आपण शाबूचे वडे बनवतो असे त्याचे वडे बनवून घ्यायचे। हे पहा, असे बनवून घ्यायचे वडे, छान असे बनतात। सर्व बनवून घेते हे पहा, आता मी सर्व असे बनवून घेतलेले आहेत वडे। आता हे आपल्याला एका पॅनमध्ये तेल गरम करून भाजून घ्यायचे दोन्ही साईडून। तर मी आता पॅन गरम करायला ठेवला आहे, त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालून घेते। आता मी आता पॅनमध्ये तेल घालून घेतलेलं आहे, तेल छान गरम पण झालेलं आहे पहा। तर आता आपण ह्याच्यामध्ये ते वडे घालून घेऊया। जास्त तेल पण नाही लागत त्याला, थोडंसं तेल सोडायचं आपण। तर त्यांनी हे वडे आता घालून घ्यायचे, छान असा लालसर कलर आलेला आहे पहा। आता आपल्याला दोन्ही बाजून असंच परतून घ्यायचं आहे तेलामध्ये, लालसर कलर येईपर्यंत छान असं भाजून घ्यायचं आपल्याला, म्हणजे खायला एकदम खमंग आणि छान लागतंय। तर आपले तयार झालेले हे वडे आता एकदम छान आणि सुंदर दिसत आहेत, खूप क्रिस्पी असं छान लागतात। तुम्ही पण आता ट्राय करा। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।